डोळ्यासमोर असली का असं वाटते का जग माया आहे. तू गेली का माय गमत नाही, पण कोणाला सांगू बाई. गवा आई तुला गमत नाही पण आता काय करू, मी करून करून किती फोन करणार आहे आई तुले. माया तर मन रमते पण तुला नाही रमत असं मन तुझं आहे ना. आई तू माही काही काळजी करू नको. मला असं तुला गळे भेट झालं घेतली का मला लय चांगलं वाटते आई, लय चांगलं वाटते. पोरीची माया कुठं नाही भेटत, माय कुठं नाही भेटत. पोरग लग्न झालं का पोराच्या जिच्यात गुत्ते, पण पोरीत लय मन आहे हो माया. आई बेकार नको वाटून घेऊ, वहिनी बोलली त्याचं बेकार नको वाटून घेऊ. चालूच राहते घर म्हटलं का भांड्याला लागते. माय काय विचार करू नको, मला काय बेकार वाटत नाही तिचं. आता नेहमीच असलं तर बेकार वाटन का आई. जाऊ दे ना, पहिले तिनं तसाच तमाशा केला ना, तिनं तसाच तमाशा करते ते काही मला वाटत नाही. तू मनाला लावून नको घेऊ का माय पोरगी आलती तिनं भांडण केलं असं विचार करजो नको बाई. त्यासारखी समजदार पोरगी नाही हो माय. कसं करू, कधी कधी असं वाटते का त्यापाशी या पण येऊ नाही शकत हो माय. चल ना मग, तुला वाटते तर माझ्या घरी चाल ना मग 8-15 दिवस चाल. राणी नाही, त्या घरी कशी येऊ मी. मायाच घर बरं बाप्पा, माई झोपडीच बरी. कसं आहे बाई, आता त्या घरी का येऊन का मी राहणार आहे काय 8-15 दिवस. चांगलं नाही वाटत असते बाई, नाही येत मी. येईन गिनमान झाल्यावर येईन मग एखाद्याला. तर काम असलं काही असलं तर वाटते माय. तसं येऊन राहायला चांगलं वाटत असते का बाई, गावाच्या गावात चांगलं नाही वाटत असते. म्हणजे काय युवाच्या घरी काही यावंच नाही का असं असते काय. पोरीचं घर असल्यावर कधी येत असते असं नाही हो बाई. तुला नाही समजत, तुला तेवढा अनुभव नाही आहे बाई. मी काय म्हणतो, एखादा कार्यक्रम असला तर येईन त्या घरी. काही कार्यक्रम असला तर या वाटते. असं बिनकामीशी या वाटते का हो बाई. आई तुला सांगतो, मी काय म्हणतो त्या एक मायवालं, तू वहिनीसोबत कशी बोलत नको जात जो आई. कामाशी जेवढी बोलली तेवढी बोलायचं, जेवढं आपल्याकडून काम होते तेवढं करायचं. जास्त काही तू डोक्यावर घेत नको जात. गोड्या एकच दिवस बंद करायच्या नाही. गोड्याले पैसे नसले तर मला फोन करायचा, मी देतो तुले. त्यासाठी पाठवत जाईल लागन तर, पण तू तुझ्या गोड्यात कमी करू नको आणि तुझ्या इकडून जेवढं होते तेवढंच काम कर. कारण की तुझी तब्येत काही जास्त चांगली आहे नाही आणि जास्त काही कामं करत बसत नको जो बाई. मी तिच्यासोबत कधीतरी बोलतो का, मी तर फुकट नाही बोलत तिच्यासोबत. पण तिला जिथे ना मुद्दा भांडाचा मुद्दा याले, मुद्दाला कधी माझ्यासोबत बोलते आणि भांडते. मी तर बोलतच नाही बाई. उद्या आता काय करतो आहेस तशी ते. आई आता मी जाईन. मला त्याचा फोन येईन तर अर्धा 1 तासात मग जा लागन. तू काळजी घेत जा. मी फोन तर करतोच तुले. काही कमी जास्त असतं तर मला लगेच फोन करून देत जाय. हो बाई, मी तर माझी काळजीच घेतो ना. तू फक्त तुझी काळजी घेत जाय बाई. काय काळजी घ्या लागते आई, मी सगळं माय व्यवस्थित आहे. तू काही टेन्शन नको घेत जो मायवालं. बापरे, मायलिकीच्या भल्या गोष्टी सुरू आहे का बाई राणी? कायच्या गोष्टी सुरू आहे? सांगू येईल का भांडण केलं म्हणून तुमच्या सोनीनं? नाही त्याला बेकार वाटते पोरीसोबत भांडण केलं म्हटल्यावर. काही नाही बाबा, आईली म्हणून राहिली का तब्येत गिबेत बरोबर नाही राहत. काळजी घेत जाय बा. मी काळजी घ्यायला तिचा, घेतो मी तिची काळजी. पुन्हा बाबा तुम्ही आहे म्हणून तर काही टेन्शनच नाही आहे. तुम्ही घेता आईची काळजी. बाबा मी काय म्हणतो, तुम्ही ड्रेस घेतलेच नाही काय? मी तुम्हाला ड्रेस घ्यायला पैसे दिले होते. असेच करता तुम्ही. आई तर म्हणते तुम्ही ड्रेसच नाही घेतले म्हणते. हो बाई, हेच तर कपडे चांगले आहे. काय करतो ते कपडे एवढ्या कपड्याचं काय करत? हेच तर चांगले आहे माझे कपडे. हो बाबा, 2 ड्रेस घालता नेहमी. नवीन ड्रेस पाहिजे असते कुठं जायले. असे करता तुम्ही, कधीच कोणाचं काही ऐकत नाही. आई म्हणते तर आईचं ऐकत नाही, आता माझंही ऐकत नाही. दादाचं तर कसंच ऐकत नाही तुम्ही. कोणाचंच नाही ऐकत, आपलीच लावता तुम्ही. पण असं करू नका ना बाबा, घेऊन घ्या जा ना बा. तर तरी स्वतःसाठी जग ना बाबा. आतापर्यंत आम्हाला मोठं करायसाठी तुम्ही सगळं जीवन वाया हे केलं. तरसू जगले. आता तरी चांगले जगा बाबा. जेवढा पैसा आहे तेवढ्या याच्यात काही नाही आहे बरं बाबा. जगून घ्या आता, जेवढे दिवस राहिले तेवढे दिवस. तुला असं वाटते का माझं जीवन वाया गेलं? नाही, मला आनंद आहे ह्या गोष्टीचा. का माझ्या लेकरासाठी बरंच काही केलं बा. माझ्या पोरीला शिकवलं, जेवढं होते मायकून तेवढं. माझ्या पोराला बरोबर केलं, त्याला धंद्या पाण्याला लावलं. मला याचा आनंद आहे बाई. गरिबीतून आपण समोर गेलो, एवढं झालं, ह्याच्यातच आनंद आहे बाई. असं नाही आहे का बा मी जीवन जगलो नाही. सगळं कष्ट करता जीवन जगून गेलो मी. ते बाबा त्याच्यातच आनंद आहे त्या बाबाला, आहे ना. बस म्हणते बाबा. आहे राणी, आज आहे माणूस उद्या नाही आहे. किती दिवस आहे माणूस, काय खुश राहायचं बस. बरोबर आहे बाबा, पण तरी जगून घ्या. माय म्हणणं आहे, जे तुम्ही पहिले केलं नाही ते आता कर ना तुम्ही. फिरायला जा, पंढरपूरला जा, आधी इकडे तिकडे फिरायला जा. नाही तर आयुष्यभर जायला नाही भेटत बरं बाबा. आतापर्यंत आमच्यासाठीच तुम्ही सगळं केलं. आईले घेऊन जा ट्रिपले, 2 जण जा, फिरून या, जरासं मन मोकळं होते. असं जाऊ ना एखाद्या ट्रिपले, पाहू जाऊ. आता नाहीतरी कोणत्या तरी इथं जाते म्हणते ट्रिप, मग आम्ही पाहू जाऊ 2 जण बुडाबुडी.
मला वाटते बाई, पाहतो बापा कोणाचा आहे तर. चिंटूजीचा फोन आहे, चिंटूजीचा. असं जवळ बाप्पूचा आहे काय? उचल ना उचल. हॅलो, बोला ना. काय म्हणत होते? अगं राणी, मी काय म्हणत होतो, मी म्हटलं अर्ध्या तासानं येतो म्हटलं, तर तू तयारी वगैरे करून ठेव. असं मग तुम्हाला अर्ध्या तासानं हे आहे का, काय म्हणते त्याला, ब्रेक वगैरे आहे का? नाही नाही, तसं काही नाही आहे. मी फुरसत काढून येऊन राहिलो. एका जणाला थांबायला लावलं, अर्धा तास 1 तास थांब म्हटलं, मी बात येतो म्हटलं. तर म्हणे ठीक आहे म्हणे. तर मी येतो म्हटलं, तर तू तयारी करून ठेव म्हणून तुला सांगायसाठी फोन करू केला. ठीक आहे मग या मग तुम्ही. मी करून ठेवतो तयारी. एक इच्छा आहे की राहायची इच्छा असेल तर राहून जाय, नाही तर मग आज काही येत नाही मी. नाही ना, आता झालं ना राखी की राहिली ना मी. आता काय करू, राहून इथं आपल्याच घरी येतो ना. येऊन जा तुम्ही. हो भाई, जय बुवा राहून घेऊन जाय म्हणे. तू काऊन नाही राहिली? राहून जायला लागत होतं. आम्हाला गमती एक दिवस राहिले भेटलं तर राहून जावं पुरी बारीनं. काय म्हणा, तुमची सून जगू तरी तिथे का इथं? माय पोरगी नवऱ्याच्याच घरी बरी, इथं काय आहे भांडणाचा का ना बाबा. आता 1 दिवस राहिली का 2 दिवस राहिली का, सारखीच आहे ना. आली ना मी राखीले, चांगलं राखीचं सेलिब्रेशन केलं आपण, झालं. आली राहिली तुमच्यासोबत गोष्टी माथा केल्या, झालं ना. आता झाली ना भेटगोट. मग काय करू आता राहून घरी आईले काम करावं लागते. आजीकडून काही होत नाही, आजी पडल्या, आजीच्या पायाला लागलं तर आजीचे कोणी काही होत नाही. मग आईवरच येते ना सगळा रोड. मग मी काय करू, अधिक ताई येते का नाही येत रश्मी ताई? किती समजदार झाली हो पुरी. किती समजायला लागल. काय किती जिद्द करो बाई तू. किती जिद्द करो कोणत्या गोष्टीसाठी, पाहिजे म्हणजे पाहिजे. किती आता समजूतदार आला. लहानपणी लय फुड होती पण तू राणी, लय त्रास दिला मला. हो, लहानपणी किती काही जिद केली असेल तिनं. पण आता ते करत नाही ना. आता तिला समजूतदारपणा आला, हे चांगलं आहे ना. नाही तर काही जणी तर आयुष्यभर भांडता त्याचं तोंड नाही उघड आहेत. किती काही त्याला चूप केलं तरी महापोरी समजूतदारपणाला हे लय चांगलं झालं. हो तेच चांगलं आहे म्हटलं. चला मग बाबा, मी तयारी करतो. अधिक मग चिंटूजी चाल, मग लवकर तयारी करावं लागते ना. त्याला वेळ नाही राहत ना. थांबणार नाही का जवळ 10-15 मिनिट? तूच गाई करतो का माय माझे? जवळ नाश्ता गिस्ता करू दे नो. आणू का हॉटेलातलं गरम कचोरी? जवळ येते त्या टाईमला सांग, गरम कचोरी आहे सुरू. नाही तर घरचं काही गुलाबजामुन ठेवले का नाही ठेवले जवळसाठी? आहे ना, गुलाबजामुन आहे ना. सगळ्यासाठी देऊन दे घरी, आणि इथे त्याला देऊन देजो. जरा अगर बघायच करत जाय. तिथे द्यायला चांगलं पाहिजे ना. पुरील का तसं रिकाम हॅटानं पाठवायचं आहे का आपल्या? हो, मी अगोदर बघाच केलते बाप्पा तुमच्या इन्हिले द्याले. मला माहित आहे तुम्ही सांगता म्हणून इन्हिले द्याले. पाठवतो मी.